तिलारी धरणात काळ्या दगडांसह होत असलेले उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी खानियाळे ग्रामस्थांनी तिलारी धरणाच्या पाणी साठ्यालगत उपोषण छेडलं. पाहूया. पुनर्वसन करून टाका, भिंत धोक्याची आहे हे ठरणार ना. मग आता हे आम्ही संरक्षण जर नाही ठेवलं तर मग काय करायचं? आणि आपल्या वर्ष चालू आहे साहेब. 18 वर्ष चालू आहे. आता आमचं नाकापर्यंत पाणी आलेलं आहे. आता आम्ही गप्प बसू शकत नाही. आणि आपल्या एकाच गावाला प्रॉब्लेम नाही. हा जो समज संरक्षक कट्टा गेला तर पूर्ण दोडामार्ग तालुका नाही, गोव्याला पण प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक स्वतः पण एकदा नजर मारा ना. बघूनच बोलतोय मी. हे आणि वरून द्या बघा, खाली जरा जाऊन एकदा बघा काय त्याची हालत आहे ती. म्हणजे थोड्याच्या पैशासाठी अधिकारी म्हणा किंवा हे मिळून संगतमत तुम्ही सगळ्या गोष्टी करतात का? नाही तर मला कसं शक्य आहे ते की तुम्ही ह्याच्यामधनं आपला उपोषण नाही, आम्हाला बंद पाहिजे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणालगत शिरंगी हद्दीत काळ्या दगडाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्खननामुळे तिलारी धरणाच्या पाणी साठ्याच्या लगत असलेल्या खानियाळे डोंगराला मोठी हानी पोहोचली असून येत्या पावसाळ्यात हा डोंगर पूर्णपणे खचला जाऊन येथील धरण फुटू शकते व मोठी दुर्घटना घडू शकते. हे लक्षात घेऊन या खाणींच्या विरोधात सुरू असलेल्या क्वॉरी लगत खानियाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. जोपर्यंत महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या क्वॉरी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. आता तुमका माहिती आम्ही उपोषणाक बसलो आणि बघू शकतो तुम्ही काय झाला आहे सर. तर पूर्णपणे डोंगर जो असतो आमची संरक्षक भिंत जी खानियाळी चिरंग्याची सपोज ह्यो डोंगर पूर्ण खडी काढून सगळं कोसळून गेलेलो. पाऊस पडल्या उपरांत हे माळीमसारखी स्थिती दाखवली. हे बघू शकतो तुम्ही काय झालं. अर्धो डोंगर पूर्णपणे गेलेलो असा. सपोज हे जर पाणी फुटला आणि आतून सगळा गेला, पास आउट झाला पाणी, जाल्यार खानियाळ पूर्ण दोडामार्ग तालुको जातलो, गोव्यापर्यंत इफेक्ट जातलो येतो. सरकारान ही परिस्थिती गांभीर्यपणान जाग घेवची याची ह्या गोष्टीची. आणि आम्ही जो काय उपोषणात बसलो तो आमका त्यांच्याकडे एक डिसिजन दिवतो. म्हणजे त्यांचे अजूनपर्यंत आता मला वाटतं संध्याकाळचे 5 वाजले, अजूनपर्यंत प्रशासनाचा एक माणूस आमच्याकडे अजूनपर्यंत पोचांक ना. आणि गेली 18 वर्ष ही क्वॉरी चालू आहे इथं. आणि आता आमचा नाविलाज झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे. आणि इथूनच फक्त 300 मीटर हवाई अंतर 300 मीटर अंतरावर वीज निर्मिती केंद्र प्रकल्प आहे. त्याला पण धोका उद्भवतो. पण मला कळत नाही की प्रशासन एवढं असून सुद्धा गप्प का राहतं. त्यामुळे आमचा नाविलाज झालेला आहे आणि आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत. आणि ब्लास्टिंग पण तुम्ही बघू शकता कसे बोर ब्लास्टिंग होत आहे. जर धरण क्षेत्रामध्ये एवढे मोठे बोर ब्लास्टिंग होतात ना, समोर एवढी आपत्ती होते, एवढा साऊंड होतो, एवढा आवाज पोहोचतो की ध्वनी प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललंय. आणि वायू प्रदूषण तुम्ही बघू शकता. हे धुळीचे कण वगैरे सगळं काय काय चालू आहे तिकडे. आणि तुम्ही दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ट्रिप डंपर दररोज ये जा करतात. त्यामुळे सर्वांना प्रॉब्लेम होतो. शाळकरी मुले जे शाळेत जातात त्यांना पण कधी पण ओव्हरटेक करून कुठे पण जातात, गाड्या कशा पण चालवतात. जी रहदारी असते त्याला पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे सध्या ते आमच्या गावामध्ये. आणि एवढा धोका निर्माण झाला कोण सांगू शकत नाही. उद्याचा दिवस बाई काय होईल, काय कसा उजाडेल काहीच सांगू शकत नाही आम्ही. त्यामुळे पूर्ण सर्व ग्रामस्थ भीतीच्या छत्रछायेखाली जगत आहेत. एवढा प्रॉब्लेमॅटिक करून टाकलं आहे खाणी चालू करून. त्यामुळे प्रशासनाने वेळेतच जागृत होऊन आम्हाला काय तो न्याय द्यावा हीच आम्ही विनंती करतोय. आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण तर इथून हलणार नाही. आम्हाला डिसिजन ताबडतोब त्यांनी काहीतरी येऊन द्यावा ही आम्ही त्यांच्याकडे एक विनंती करत आहोत. तसेच या सर्वाला जबाबदार असलेले महसूल प्रशासन, तिलारी धरण प्रकल्प अधिकारी आणि क्वॉरी चालक मालक यांच्याबद्दल तीव्र संतापही त्यांनी व्यक्त केला. आज शुक्रवारीही असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे उपोषण सुरूच आहे.